नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। तुम्ही पाहत आहात अनंत सर मॅथ हे यूट्यूब चॅनल। आज आपण बाळांनो जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात असाच चॅप्टर घेतला आहे। त्या चॅप्टरचं नाव आहे, तुम्हाला दिसत असेल, विसंगत पद ओळखा। बघा, तुम्ही सुद्धा असे प्रश्न 10 सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात का? जर सोडवू शकत असाल तर मला याचं उत्तर तुम्ही काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचंय। आणि काही प्रश्नांबद्दल अडचण असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे। आपण पहिलाच प्रश्न घेणार आहोत बाळांनो, वेळ न वाया घालवता। प्रश्न तुमच्या पुढे आहे विसंगत पदावरच। काय दिलाय? नंबर 1 ला BC दिले, नंबर 2 ला EF दिले, नंबर 3 ला HI दिले आणि नंबर 4 ला JK दिले। असा जर प्रश्न विचारला तर काय करायचं? बघा, सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे आपल्याला सर्वप्रथम ABCD पाठ असणं गरजेचं आहे। आता ABCD जर पाठ असेल आपल्याला तर आपण हा प्रश्न इझी सोडवू शकतो। बघा, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे ABCD लिहून देणार आहे। ABCD EF GHIJK LMNOP। ओके, बघा आता आपल्याला B आणि C म्हणले। आता जर तुम्ही बघितलं तर इथं B आणि C आहे। बघा, लागोपाठच B आणि C, EF, E आणि F, E आणि F, पुढे H आणि I, पुढे H आणि I, आणि पुढे दिले तुम्हाला J आणि K, J आणि K। तुम्ही म्हणताल की सर मग ह्याच्यामध्ये वेगळं काय? विसंगत पद आता ओळखायचं कसं? सगळेच आपल्याला माहिती रिलेटिव्ह आलेले म्हणजे BC, EF, HI आणि JK, बरोबर आहे। ह्याच्यात विसंगत पद काय? ह्याच्यात सुद्धा बाळांनो एक ट्रिक आहे, इकडे लक्षात घ्या। इथं एक अल्फाबेट सुटलाय बघा, BC आणि EF मध्ये एक अल्फाबेट सुटला, म्हणजे त्यांची काय म्हणाले आपण, लिंक लागत जाईल या। आता बघा कसं, BC एक अल्फाबेट सुटला, EF आणि HI मध्ये एक अल्फाबेट सुटलाय, म्हणजे ह्यांची सुद्धा लिंक लागली। आता तसं HI मध्ये आणि JK मध्ये एक अल्फाबेट सुटायला पाहिजे होता, सुटला नाही, म्हणून तुमचं विसंगत पद काय येणार आहे? J आणि K। हीच ट्रिक आहे बघा महत्वाची, तीच ट्रिक आपल्याला लागणं गरजेचं असतं। बघा, इथे एक अल्फाबेट सुटला BC आणि EF मध्ये एक अल्फाबेट सुटलाय, EF HI मध्ये एक अल्फाबेट सुटलाय, तसंच HI आणि JK मध्ये एक अल्फाबेट सुटायला पाहिजे होता। इथे सुटलाय का? एकही अल्फाबेट सुटला नाही, लिंक लागली नाही पुढे, त्यामुळे JK तुमचं काय असणार आहे? विसंगत पद असणार आहे। पुढला प्रश्न बघा बाळांनो, काय दिलाय? परीक्षेत पडणाराच प्रश्न दिसायला खूप सोपे असतात, पण सोडवताना आपल्याला थोडेसे अवघड जातात। ओके, आणि बरेच प्रश्न असे बी असतात, वाटतंय खूप सोपे पण सोडवताना ते सुटत नाहीत, कारण त्याला ट्रिक वेगळ्या लागलेल्या असतात। आता प्रश्न दुसरा बघा काय दिलाय, प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलाय बघा। प्रश्न क्रमांक दुसरा, 3 6 9 4 8 16 5 10 15 7 14 21। याचं उत्तर तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आता बघा, सिंपल पद्धत सांगतो ह्याला सोडवायचे कसं। ओके, इथे 3 6 9 दिलंय तुम्हाला। आता जर मी ह्या 3 मध्ये 3च टाकले तर किती भेटणार? 6। 3 मध्ये किती टाकलेत मी? 3च, 6 भेटले। 6 मध्ये मी परत किती टाकणार आहे माहिती का? 6 मध्ये मी परत 3च टाकणार आहे। 6 आणि 3 किती हो? सॉरी, 6 आणि 3 9। म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, ह्या 3 मध्ये मी किती टाकले तर प्लस 3च केलेत। किती केले तर? प्लस 3च। आणि या 6 मध्ये सुद्धा प्लस 3च केलेत, म्हणजे 3 आणि 3 6, 6 आणि 3 9। तसंच आपल्याला इथे अधिक 4 करायचे, 4 आणि 4 8, 8 अधिक 4 करा, 8 अधिक 4 किती? 12। इथं दिले बघा 16, कदाचित हेच उत्तर असणार आहे तुमचं। आपण तशी ट्रिक पुढे लिहायला लागते का बघू। आता मी जर एक मिनिट, मी जर 5 मध्ये 5च टाकले, 5 मध्ये 5 टाका 10 झाले, 10 मध्ये परत 5 टाका, 10 आणि 5 15, राईट। म्हणजे बघा इथे करून दाखवतो तुम्हाला मी, 5 अधिक 5 करा, 5 आणि 5 10, परत त्या 10 मध्ये 5च टाकायचा, 10 अधिक 5 बरोबर 15, आले 15। ओके, तसेच आपल्याला 7 14 21 ला लागते का बघायचं। बघा, 7 अधिक 7च, 7 आणि 7 14 बरोबर 14 मध्ये आता 7च टाकायचा, 14 अधिक 7 21 बरोबर आहे। 14 अधिक 7 21, म्हणजे ACD ला एक कोणती तरी ट्रिक लागली बरोबर, आणि तशी B ला ट्रिक लागते का? नाही, म्हणून तुमचं B उत्तर असणार आहे। पुढला प्रश्न आपण घेऊया, काय दिलाय बघा। पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय? क्वेश्चन नंबर 3। ओके, खूप सुंदर असा क्वेश्चन आहे,
3 नंबरचा बघा. आता क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला दिसत असेल बाळांनो, काय दिलाय क्वेश्चन बघा. ए 121, बी 144, सी 169 आणि डी 196 दिलाय. आता ह्याला सोडवायचं कसं, एक सिंपल ट्रिक आहे बघा. इथे 11चा वर्ग आहे हा. कितीचा? 11चा. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 129 आणि 14चा वर्ग 196. 14चा वर्ग 196. बघा बाळा, मी थोडासा प्रश्न चुकलाय बरं का. इथे 100 यायला पाहिजे. म्हणजे काय झालं असतं, इकडे बघा, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169 आणि 14चा वर्ग 196 आहे. जर इथं मी 100चा जर वर्ग केला असता, समजा इथे 100 आला असता आणि मी जर 10चा वर्ग केला असता, तर 10, 12 आणि 14 ह्या समसंख्या झाल्या असत्या आणि 13ची कोणती झाली असते, विषम संख्या. म्हणून हे विषम संख्याचा वर्ग म्हणून सी उत्तर आलं असतं. पण कदाचित टाईप करताना थोडस प्रॉब्लेम झाला. हे प्रश्न त्या पद्धतीचा होता. ओके, आपण दुसरा प्रश्न बघूया काय दिलाय. ओके बघा, क्वेश्चन नंबर 14 दिलाय तुम्हाला. आता क्वेश्चन नंबर 14 मध्ये बाळांनो जर तुम्ही बघितलं तर 3चा घन दिलाय. इथे 3चा घन किती? 27, 4चा घन 64, 9चा वर्ग 81 आणि 5चा घन 125. तुम्हाला सांगायची गरज सुद्धा नाही, ह्याचं उत्तर काय असणार आहे, 81 उत्तर असणार आहे. किती? 81. ओके, सर्व घनसंख्या आहेत आणि 81 मध्ये 81 चे वर्ग संख्या आहे. ओके, त्यामुळे पुढला प्रश्न आपण घेतोय 5 नंबरचा. काय दिलाय बघा, प्रश्न 5 नंबरचा. आता ADBECFDH दिलाय तुम्हाला. सिंपली इथं ABCD येणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. ABCDEFGHIJKLMNOPQ. ओके बघा, आता AD हे A आणि हे D. ओके, AD, BE B आणि हे E. तसंच CF, C आणि F. पुढे दिले DH, DH. बाळांनो तुम्ही जर नीट निरीक्षण केलं A आणि D मध्ये, इकडे बघा, A, B, C आणि D. या A आणि D मध्ये 2 अल्फाबेट सुटलेत बघा. तसंच B आणि E मध्ये B, C, D आणि E. B आणि E मध्ये सुद्धा 2 अल्फाबेट सुटलेत. त्याच पद्धतीने CF, C, D, E, F. C आणि D, F मध्ये सुद्धा DE असे 2 अल्फाबेट सुटलेत आणि DH मध्ये किती अल्फाबेट सुटलेत बघा, DEFGH. ओके बघा, इथे 3 अल्फाबेट सुटलेत. किती सुटले तर 3 अल्फाबेट. म्हणजे मध्ये इथे 2 अल्फाबेट, इथे 2 अल्फाबेट, इथे 2 अल्फाबेट. फक्त D आणि H मध्ये 3 अल्फाबेट सुटलेत बाळांनो. किती? 3 अल्फाबेट. म्हणून विसंगत पद तुमचं काय येणार आहे, DH. पुढला प्रश्न घेऊया आपण 6 नंबरचा. काय दिलाय बघा. काही अडचण येत असेल, समजत नसेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन. पुढे प्रश्न 6 नंबरचा दिला आपल्याला. 14, 28, 42 आणि 56. बघा इथे बाळांनो, 14 1 14, 14 2 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56. पर्याय क्रमांक सी. 14च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या 28 आणि 56. ओके, 14च्या पाड्यातल्या फक्त 40 ही 14च्या पाड्यात नाहीये, म्हणून उत्तर तुमचं 40 येणार आहे. बरेच मुलं असा जरी प्रश्न आला का दुसरा ट्रिक काहीतरी लावतात. असं जर सिंपल प्रश्न आला, सिंपल पद्धतीने सोडून टाकायचा. बघा, पुढला प्रश्न मी घेतोय 7 नंबरचा. आपल्याला काय दिलं बघू आपण. 7 नंबरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7 दिलाय बघा. कॅट, डॉग, लॉयन आणि टायगर. काय दिलाय? कॅट, डॉग, लॉयन आणि टायगर. आपल्याला माहिती बाळांनो, CAT कॅट, LION लॉयन म्हणजे सिंह, टायगर वाघ. हे काय आहे माहिती का, मांजरीच्या कुळातील प्राणी. कॅट, लॉयन आणि टायगर.
फक्त डॉग त्यांच्या कुळातील नाहीये, डॉग हा वेगळ्या कुळातील आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येणार आहे, डॉग हे येणार आहे. डॉग हे खरंच उत्तर, मी माझ्या पद्धतीने उत्तर काढले, पण तुम्हाला वाटतंय का डॉग हे खरंच उत्तर ह्याचं बरोबर आहे? तर मला एस असं कमेंट करायची सगळ्यांनी. ओके बघा, आणि नसेल तर नो अशी कमेंट करायची. आणि जर तुमचं नसेल नो, तर मला तेही सांगायचं की उत्तर का नाहीये डॉग हे विसंगत पद. ओके बघा, पुढला प्रश्न घेऊया आपण 8 नंबरचा. पुढला प्रश्न 8 नंबरचा काय दिलाय, प्रश्न क्रमांक 8 दिलाय बाळांनो तुम्हाला. आता 15, 24, 35 आणि 40. 15 1 15, 15 2 30, 15 3 45 नाही. हा एक सिंपल आणि साधी ट्रिक सांगतो तुम्हाला. 3 गुणवले 5 करा. 3 गुणवले 5, 3 5 15. पुढे 4 सकून 24 बघा, 3 4 5 6. पुढे 4च्या नंतर 5, 6च्या नंतर 7, 5 7 35. पुढे 3 4 5 6, 5 6 7 8, 6 8 48. इथं दिले तुम्हाला 40. ओके, समजली ट्रिक? एकदम सोपी होती बघा. 3 5 15, पुढे 3च्या पुढची संख्या 4, 5च्या पुढली संख्या 6, 4 सकून 24, 4च्या पुढली 5, 6च्या पुढली 7, 5 7 35, 5च्या पुढली 6, 7च्या पुढली 8, 6 8 48 यायला पाहिजे, तर दिले 40. म्हणून तुमचं विसंगत पद कोणतं असणार आहे, 40 हे असणार आहे. पुढला प्रश्न आपल्याला बघायचा बाळांनो, संडे मंडे ट्यूजडेवर. आपल्याला प्रश्न 9वा दिलाय बाळांनो. काय दिलाय बघा, संडे, वेनसडे, फ्रायडे आणि सॅटरडे दिलाय. आपलं सॉरी संडे दिले. ओके, आता आपल्याला माहिती हे जे उरले तुम्हाला डे दिसायले, वार दिसायला लागले, हे कामाचे वार आहेत बाळांनो. आपल्याला सुट्टी कधी असते हो, संडेला असते. म्हणून तुमचं विसंगत पद काय येणार आहे, संडे येणार आहे. हे असा जर प्रश्न आला असता तर बरेच मुलं कन्फ्युजन मध्ये पडले असते, नेमकं ह्याचं करायचं काय. बरोबर, एक सिंपल आणि साधं उत्तर होतं, संडे उत्तर याचं बरोबर आहे. पुढल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचं. ओके, खूप सोपा प्रश्न, 1 8 27 आणि 16. 1 8 27 आणि 16 सगळ्यांनी याचं उत्तर एका सेकंदामध्ये मला कमेंट करून सांगायचं. चला, आपला व्हिडिओ इथंच आपण थांबवणार आहोत. कमेंट करायची सगळ्यांनी मला कमेंट. ओके, कमेंट करून सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचंय, हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे, आणि पुढले व्हिडिओ NMS नवोदय स्कॉलरशिपचे जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. आपण असेच व्हिडिओ भरपूर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही चॅनलवरती जा आणि सर्व अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पहा. ज्या अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ती कमेंट करून मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया आपण अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.